आम्हाला प्रचंड आनंद आहे। महाराष्ट्रातील जनतेनं जो विश्वास महायुतीवर दाखवला आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं राज्यातलं नेतृत्व देवेंद्रजींवर जो विश्वास दाखवला ते खऱ्या अर्थानं आता तो विश्वास सार्थ होणार आहे। कारण देवेंद्रजी पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील आणि या देशात महाराष्ट्र पुन्हा ताकदीनं त्या ठिकाणी देश पुढे जाण्यासाठी उभा राहील। सुधीर मुनगंटीवारजी आपल्या सोबत आहे। सुधीर भाऊ काय सांगणार देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाची एक शिवभक्त आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या सेवेचा संकल्प घेऊन आज त्यांची विधिमंडळ गटनेता या पदावर एकमताने निवड झाली आणि राज्यपाल महोदयांकडे आम्ही प्रस्ताव देतोय। उद्या विश्वगौरव देशगौरव मोदीजींच्या साक्षीने आझाद मैदानाच्या भूमीवर उद्या शपथ होईल आणि महाराष्ट्राची विकासाची गाडी ही वेगाने निश्चितपणे निघेल याबद्दल माझ्या मनात शंका। किती मंत्री उद्या शपथ घेणार आहे? हे आपल्याला आत्ता देवेंद्रजीची पत्रकार परिषद आहे तिथं हा प्रश्न विचारायचा। हा प्रश्न माझ्या सिलेबसचा नाही। शिंदेजी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? हा माझ्या सिलेबसचा प्रश्न नाही आहे। तुम्ही हा देवेंद्रजीला विचारा। विदर्भाकडे मुख्यमंत्री पद मिळालं, देवेंद्रजी नागपुरातून येतात, काय वाटतं? जो बॅकलॉग गेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होता तो भरून निघेल विदर्भवासी म्हणून काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मा जिजाऊच्या विदर्भाचा पुत्र हा मुख्यमंत्री होत आहे, मग याचा आनंद आहे। भाजपचे मंत्री काही उद्या